जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा आकार गजमुखा मृत्युंजय आणि परकाया प्रवेश ह्या संकल्पना आपल्याला नवीन नाहीत। 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला आणि त्यांनी काय धुमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे। आज 21व्या शतकात सुद्धा पुन्हा असंच काही घडलं तर कुबड्या जेलमधून पळून आलाय तात्या, तुला पुन्हा जिवंत करायला। तुमच्या चरणी राजा साष्टांग नमस्कार। जय देव जय देव जय देव जय देव जय बाबा चमत्कार। तुमच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार। जय देव जय देव जय देव जय देव जय बाबा चमत्कार। तुमच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार। जय देव जय देव जय देव जय देव बाबा चमत्कार। कुबड्या खवीस ओ तात्या विंचू एकांत। अरे ऐकलं नाही काय? बाहेर जा। अरे तुम्ही सुद्धा बाबा चमत्कार। कुबड्या खवीस, अरे तू तर जेलमध्ये होतास ना? तुला तर जन्मठेप झाली होती। पळालो। पळाला? इथं काय करतोयस? आणि हा 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 बावला तात्या विंचू तुला कुठून मिळाला?
मिळाला नाही काय मग? चोरला. कशाला? तू त्याला जिवंत करायचो. काय? नाही नाही तू नाही नाही. त्याला जिवंत करायचो. अरे कसं शक्य आहे ते? खूप वर्ष झाली त्याला मरून. हे बघ दोन्ही भुवयांच्या बरोबर मध्ये गोळी लागलेली अरे आहे. दिसतंय मला ते. मग एक डोळा फुटलेला असलं तरी मग? पण मला माहिती आहे हा. तुझ्याकडे मृत्युंजय मंत्र आहे. त्याच्या साह्याने तू याला जिवंत करू शकतोस. नाही रे बाबा, त्याचा काही उपयोग होणार नाही. 20 वर्ष झाली त्याला मरून. माझ्याच्यानं ते होणार नाही. तू जा. मी जाऊ? निघ. तुला नाही जमणार? नाही रे. ठीक आहे, तुला जर जमणार नसेल तर मग मी तुला मारतो. अरे पण ह्याला जिवंत करून तुला काय मिळणार रे? हिरे. आ? हिरे. हिरे? मी आणि तात्या विंचूने 5 कोटींचे हिरे चोरले होते. माहित आहे. त्याची किंमत आता 50 कोटी झाली आहे. पण ते हिरे कुठे आहेत हे फक्त तात्या विंचूलाच माहिती आहे. म्हणून सांगतोय तू त्याला जिवंत कर. आणि मग मी त्याच्याकडनं हिरे कुठे आहे ते वधवून घेईन. बर. एकदा का मला हिऱ्यांचा ठावा ठिकाण कळला की मग तात्या विंचू खलास. आणि मग हिरे आपल्या दोघांचे. म्हणजे 50-50. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. बम भगबुगे भगनी भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ओम भम भगबुगे भगनी भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ऐं ह्रीं क्लीं ऐं हो हूं ह्रीं क्लीं ओम भट स्वाहा. भगबुगे अग्नि भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ओम भम भगबुगे भग्नि भागोदरी भगबुगे भग्नि भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. काय बाबा, हवा गेली काय तुझी? अरे कठीण आहे रे बाबा. मी या बावल्याला नाही जिवंत करू शकत. बाबा. बाबा गेला मशणात आणि हा बावला घाल चुली. बाबा 20 वर्ष वाट बघत होतो मी. आपल्यांचा सत्यानाश केलास. अरे
बाबा चमत्कार. बापरे वाचला रे बाबा चमत्कार. सोडणार नाही. अरे तात्या, मी तुला जिवंत केला, तो मला का मारतोयस रे? अरे पण तू मला बावल्याच्या देहात परत का घातलास? मला मनुष्य देह धारण करायचाय. बोल, मला मनुष्य देह परत कसा मिळेल? मला माहित नाही. तुला माहित आहे? ही मला माहित आहे. गेल्या वेळेस तू मला मृत्युंजय मंत्र सांगितला होतास. ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा. माझ्या लक्षात आहे. लक्षा मला लक्षाकडे घेऊन चल. अरे कसं शक्य आहे? लक्ष मेला रे. मेला? हा मेला? अरे काय सांगतोस काय? मग मला मनुष्य देह धारण कसा करता येणार सांग. मला माहित नाहीये. हा तुला माहित आहे? तू मला सांगत नाहीयेस. सांग लवकर सांग. मला समजत नाहीये. लवकर सांग. हा? मेला की काय हा? आता मी काय करू? पुस्तक. ओम फट स्वाहा. जायला ही कुठली लिपी? सापडला. मृत्युंजय मंत्र सापडला. ओम भगवगी भगनी भागोदरी भगमासी यवनी ओम फट स्वाहा. प्रवेश करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मृतदेहावर हात ठेवून वरील मंत्र 3 वेळा उच्चारल्यास प्रवेश साधता येतो. काही कारणास्तव मृतदेह नष्ट झाल्यास संबंधित व्यक्तीच्या मुलाच्या शरीरात वरील पद्धतीने प्रवेश करता येईल. लक्षाचा मुलगा. ओम फट स्वाहा.
मोर्या. काय रे आद्या, कसं आहेस तू? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बेस्ट. हा. काय रे, बरा आहेस ना? हा, बरं आहे, बरं आहे. राम राम. राम राम. अरे बाब्या, ये काय करतो काय? ये ना लवकर. पक्या, अशी का हाक मारतोस मला? तुझं नोकर आहे मी. लोक ओळखतात यार आपल्याला. काय आधी कसं आहेस? बघितलंस? तू बालपणीचा मित्र आहेस रे माझा. तू कसं शाळेत पहिल्या बाकावर की शेवटच्या बाकावर नाही तर बाहेरच्या नाक्यावर. साड्या. बरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? हे चक्र बघ ना यार, खडखड करून बंद पडतं, थांबतं रे ते. भाडं दिलं नसशील. ऍडव्हान्स मध्ये मोजले भाडं. चला. हो, हा. बरं चल चालू कर, बघूया. खेच खेच, बेल्ट खेच. अरे खेच ना साड्या. खेच. अरे इकडे इकडे इकडे. हा बोल्ट गेलाय तुझा. काय बोलतो? अरे काय बोलतो आता, काय करू काय मी? दुसरा लावून देतो तात्पुरता, हा. पण माझ्याकडे देशी आहे यार. शी. ए, बोल्ट देशी आहे. अच्छा, मी काय गॅरंटी देत नाही. हा? पण हे चक्र चालू होईल ना रे? होईल रे, पण मध्येच बोल्ट तुटला तर मी जबाबदार नाही. लावण्याची मेजवानी सातारहून आली, लावण्याची राणी मेघा सातारकरी. मेघा सातारकरीचं लावण्याने लावणी बघायला या. हो या, श्रीपूरवाले या या. मुर्द्या, माझ्या पोरीचं नाव कशा पाय अनाउन्स केलंस? डोंट डिस्टर्ब मी. मुर्द्या, आणि हे काय? हिचा कटआउट कशा पाय हितो? ते तू तुझ्या लेकीला विचार किती मला तुला काय सांगितलं ना जमायचं नाही म्हणून. मला काय सांगू? काय झालं ग अनाउन्स केलं म्हणून? हा हा काय हा? मला चालणार नाही. मी म्हणते प्रॉब्लेम तरी काय आहे? अगं मेघे, अगं तुला किती वेळा सांगितलं हे तमाशात नाचायचं खुल डोसक्यात काढून टाक म्हणून. अगं तमाशात धाडायचं असतं तर तुला त्या पुण्याच्या त्या कॉलेजात पाठवलं असतं का? ठीक आहे नाही, 2-3 दिवस जत्रेत नाचले तर एवढं काय बिघडलं? नाही 4 दिवस जत्रेतली मजा करून घेऊ दे ना मला. नाही आय नाही आय नाही. कपडे मुर्द्या. आय फक्त 2-4 दिवस. ऐका चंपा सातारकरीत आणि तिच्या पोरीचा डान्स बघायला या. आद्या, ये आद्या. ए गप्रे, काय करतोय बघतोयस ना? ऐक नाही आद्या, राज्याला टाकायची का चक्कर? कुठे? तमाशाला. आजीला कळलं ना, घरच्या घरी तमाशा बघायला मिळेल मला. आईला इकडे तंबू आणि घरी बांबू. मग आपण इकडेच थांबू. वाईट विनोद मारू नकोस, बेल्ट खेच जाऊ. स्टार्ट कर. मारतो. कुठं चालली? मी जरा जाऊन येते. अगं नाही, जायचं नाही. सोड ना. अगं पोरे, ए नाही नाही, अगं आई. थांब थांब, होते सुरू होते. झालं सुरू झालं. पक्या जायंट बिल सुरू झालं परत कधी बंद पडू शकतं, मग आता पण बंद पडलेलं अचानक चालू येऊ शकतं. थँक्यू 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 आधी थँक्यू. नुसतं थँक्यूनी काम नाही चालणार. रिपेअरिंगचे 200 रुपये घरी आजीकडे पाठवून दे. अरे तेवढंच तिला समाधान. नातवाला इंजिनियर केल्याचा काहीतरी फायदा होतोय. 200 रुपये आजीकडे. हो. सर काय लो कटियार देख देख भैया. मला एक गोळा द्या ना.
देत है भैया, देत है, तुमको भी देत है। वो कब का हमारा इंतजार कर रहा है भैया, तुमको समझता नहीं है, उनको पहला देते हैं हम। ये लो भैया बर्फ का गोला, बहुत बढ़िया है। ये भी बढ़िया है, ये भी बढ़िया है, बहुत बढ़िया है। ले लो, हाँ ले लो ले लो, बहुत बढ़िया है। अरे धन्यवाद। ओ गोला वाला, हाँ का है? कसा दिला? हाँ एक गोला 20 रुपया गोला है, ले लो 20 भैया, ले लो। रुपए? हाँ 20 रुपए तक खिला दिए। तो फिर लादी ही ले लो, गोला का ही चाहिए आपको। ले लो भैया ले लो, बहुत बढ़िया है गोला। भैया। सर क्या हुआ? 10 रुपए में दो ना। भैया बोल के इमोशनल मत बना, 20 रुपया ही लगेगा, ऐसा नहीं चलेगा। बरं ठीक आहे, हाँ। उरलेले पैसे मी संध्याकाळी आणून देते. अरे ऐसा कोई नहीं देता है, सुबह से बहुत जन आके चले गए, शाम को देते हैं। 20 रुपए लगे, ले क्या हो नाही हो, मी तसं नाही करणार. हाँ. मी नक्की देईन. मी आर्टिस्ट आहे. ये क्या होता है आर्टिस्ट? आर्टिस्ट मतलब डांस, ऐसे स्टेज पे डांस करते हैं ना. नहीं नहीं 20 रुपया ही लगेगा। हाँ हाँ. आओ तो भैया तंबू दिसतो बोला। ना तुम्हाला? हाँ दिख रहा है। हाँ, तिथे या संध्याकाळी मी तुम्हाला तमाशा दाखवते. अरे ये क्या बात हुई? हम आपको गोला देंगे और बदले में आप हमको तमाचा देंगे। तमाशा नहीं हो, तमाशा. तमाशा, वो ऐसे टन 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 वाला डांस होता है ना. अरे नहीं नहीं, हम आपको फ्री में गोला देंगे ना, तो हमारी जो बीबी है ना, वो शाम को हमको लादी के ऊपर बर्फा के टन 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 करवाएगी। तुम जाओ, बाद में आओ। दुष्ट मेला. मेला तो बहुत बढ़िया होता है, ये दुष्ट का है बोल। आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडणार. हे त्या गोळ्यावाल्याला का नाही सुचलं? कोळीवाला बाहेरचं असेल. या गावचं होण्यासाठी काय करायला लागतं? या गावात जन्म घ्यावा लागतो किंवा किंवा या गावाची सून म्हणून यावं लागतं. पाठवू का एखादं प्रपोजल? मेघा मेघा मेघा, अमक. हा? अरे माझ्या कर्मा, तू इकडे काय करतेस? तिकडे आई शिकावली ना तुझी. हा? तुझी. थांब ना, मला गोळा खाऊ दे ना. आता तिकडे जाऊन तुझ्या आईशी धमक लाडू चापट पोळी खावी लागणार आहे. काय? धमक लाडू चापट पोळी. चल लवकर. अरे! तुझं काय रे मेल्यामध्ये? तू चल लवकर. मेघा रे मेघा रे, मत गोला. आईला चल लवकर. हो हो ये. थँक्यू. माहिती आहे ना. हा, ठीक आहे. हाय मावशी, या जत्रेबद्दल 1-2 शब्द बोला. नाही नाही, मला काय माहित नाही. टीव्हीत नाही नाही, मला काय माहितीच नाही. एनिवे, आपण सगळ्यात फेमस श्रीरंगपूरच्या जत्रेत आहोत. इकडे माघी गणपतीचा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि जत्रा संपल्यानंतर गणपतीची एक मोठी मिरवणूक निघते. तिकडे सगळे बेभान होऊन नाचत असतात. मी इकडच्या गावकऱ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतेच आहे, पण बिचारी साधी भोळी माणसं आहे. तर बघूया कोण आपल्याशी गप्पा मारायला तयार होत आहे. कम कम. येस येस एक्सक्यूज मी, येस. एक बाईट देता का? काय? एक बाईट देता का? कुठे देऊ? अरे गालावर का माने? हो, हे काय बोलताय? तुम्हीच म्हणालात ना बाईट देता का? अहो, बाईट म्हणजे छोटीशी मुलाखत देता का असं म्हणाले मी. तसं आमच्या गावात बाईटचा एकच अर्थ, टू बाईट म्हणजे चावडे. इंटरेस्टिंग गाय. रोल कर. काय नाही, माझी आजी मला बैल म्हणते. तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. बोलू? हो, रोलिंग आहे का? रोलिंग. आहे हो आहे. हो, ऍक्शन म्हणा ऍक्शन. ऍक्शन. बोला बोला. नाव आदित्य लक्ष्मीकांत बोलके, शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर. झालं. वडील काय करतात? आई वडील जगात नाही आहेत, पण माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते. बोलके भावलांचा खेळ करणारे लक्ष्मीकांत बोलके. ऐकलं नाव? असे आपले मकरंद वटवटेंसारखे. अच्छा, मकरंद सरांचा खेळ सुरू होतोय, मला बघायचंय. मी येतो. बाय. थँक्यू. ओके. नमस्कार. ही नवी कुठली कार? गप्पा, स्वागतम सुस्वागतम. मी बोलू का? जरा बोलू का? मी मकरंद वटवटे. माझ्या बोलक्या भावनांच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून
स्वागत करतो. टालिया टालिया. कुठे चालला काय? मकरन सरांना भेटायचं आहे. तिकीट काढावं लागेल. तिकीट काढावं लागेल. हा. कितीच आहे तिकीट? 50चं. माझ्याकडे 30च आहेत. 30च आहे ना. चल पुढे. धक्का काय मारता? सांगितलं ना. धक्का नाही मारता, धक्का नाही मारता. पण मला फक्त भेटायचं आहे. मीटिंग आहे फक्त. अरे त्यांचा शो चालू आहे, तुला भेटता येणार नाही. चल चल. तुम्ही बघितला त्यांचा शो? हा. तुझं मस्त करतात. अरे छान मस्त असं. हा. पण तुला काय सांगू, तिकीट काढून बघ ना. चल फट. कुठे आहे शो त्यांचा आतमध्ये? आतमध्ये स्टेज तिकडे आहे. आहे का? तिथे असे बावले. तर मंडळी, प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? अरे तुला कळणार नाही गमत्या. प्रेम म्हणजे लव असतं. सांगता त्या लव म्हणजे काय? Love is the condition of mind and mind is out of condition. कळलं मंडळी? बरं मला सांग तात्या, तुला इंग्रजी एवढं चांगलं कसं येतं? इंग्रजी शाळेत शिकलो ना. तुझा जन्म कुठं झाला? तिरुअनंतपुरम. आता मला सांग तिरुअनंतपुरमचं स्पेलिंग काय? माझा जन्म गोव्यात झाला. तुझं इंग्रजी नॉन मॅट्रिक आहे. मला सांग तात्या, मंत्री म्हणजे काय? मंत्रालय जळलं तरी जे स्वतः जिवंत राहतात, सगळ्यांच्या डोळ्यात संत्री पेटतात आणि स्वतः मिशा पेटतात. कोण आहे हो? अरे काय चाललंय फोक्या? अरे अरे काय चाललंय काय? अहो विदाउट तिकीट घुसलाय. अरे मग तू कशाला उभा होता दरवाजावर? अहो तुमच्याशी बोलायचं आहे. असं इथं बोलायचंय का? ही वेळ आहे का? फोपसा त्याला बाहेर काढ. चल बाहेर. चल. तुझ्यावर वाट लागली. नालायक का? तुला कळत नाही का? एवढा हळूहळू मूर्खन नालायक. याला काय अर्थ आहे? मी तुला नोकरीवरनं काढला. सर हा चंदू चमाट दिसायला साधा पण तितका धूर्त आणि चलाक. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून हातोहात फसवतो. मागल्या खेपेला हा सावंतवाडीला दिसला होता साहेब. इंटरेस्टिंग. नेक्स्ट लाईन. येस सर. हा बाबू लंगडा अनेक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतोय. हा सुद्धा शहापूरला दिसला होता मागल्या खेपेला. नेक्स्ट लाईन. सर हा कुबड्या खवीस. हा उघड्या खवीस. येस सर. काय झालं? हे नाव माझ्या परिचयाचं आहे. सर हा जन्मठेपेचा कैदी होता. 3 दिवसा अगोदर हा जेलमधून पळाला आणि काल त्याची डेड बॉडी मिळाली बाबा चमत्कारच्या आश्रमात. व्हॉट? येस सर. बाबा चमत्कार. लाईट्स. कदम लाईट्स. बाबा चमत्कार. बाबा चमत्कार. कुबड्या खवीस. देर इज अ कनेक्शन. मोरे तुम्ही एक काम करा. येस सर. ताबडतोब बाबा चमत्कारला माझ्या समोर हजर करा. पण बाबा चमत्कार हॉस्पिटलमध्ये आहे सर. व्हॉट? का? सर ते कोमात आहेत. ही काय गडबड चालली आहे? एक मिनिट मी बघतो सर. ए कोण आहे तिकडे? अरे 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 एक मिनिट हवालदार सोडा द्या ना. कोण आपण? तुम्ही मला ओळखलं नाही साहेब? अप्रतिम. माझं नाव विचित्र आहे. विचित्रे. हा विचित्र म्हणजे अरे अरे साहेब खरं तर अप्रतिम. माझं नाव आहे विनायक चित्रे, पण लोकांनी माझं संक्षिप्त नामकरण केलंय. विनायक चित्रे, वि चित्रे, शॉर्ट फॉर्म. साहेब माझा एक वस्तू संग्रहालय आहे. ठाऊक आहे मला. हा विचित्र वस्तू संग्रहालय. राईट. नाही साहेब, त्याचे नाव विचित्रे असेच आहे, परंतु काय झाले त्रवरची मात्रा पडली साहेब, ही अशी, आणि मग पुन्हा सापडलीच नाही. हो खरंच ही गोष्ट फार विचित्र आहे. नाही साहेब, याहीपेक्षा विचित्र अप्रतिम गोष्ट पुढेच आहे. काल माझ्या वस्तू संग्रहालयातली एक अप्रतिम महत्वाची गोष्ट चोरीला गेली साहेब, आणि हे तुमचे पोलीस अप्रतिम माझी तक्रारच लिहून घेत नाहीत साहेब. मोरे काय चोरीला गेला? काही नाही सर. एक बावला चोरीला गेला आणि अहो, तो साधा सुद्धा बाहुला नव्हता. तुम्हाला नाही कळणार, साहेबांना कळेल साहेब, कारण त्या बाहुल्याचं नाव होतं अप्रतिम तात्या विंचू. व्हॉट? होय सर. तात्या विंचू. मोरे. येस सर. आधी कुबड्या खवीस, मग बाबा चमत्कार, आणि आता तात्या विंचू. डॅम इट, देयर इज अ लिंक. सर हा माणूस वेडा आहे आणि हा म्हणतो की याचा बावला झपाटलेला होता. अप्रतिम. आणि कुठल्या तरी एका वेड्या इन्स्पेक्टरनं म्हणे त्याच्या इथे गोळी घालून ठार केलं. कसं शक्य आहे सर? नोकरी गेली तुझी, गेली गेली. वेडा इन्स्पेक्टर. हो वेडा. तो कोण होता? आता मला काय ठाऊक सर. तो मी होतो. स्टुपिड.
शब्द धारण केलाच पाहिजे. लक्षाच्या पोराला गाठलाच पाहिजे. अजय जत्रेला जाऊन येतो का? आले रे बाबा, आले आले. थांब थांब थांब. हा कुठे निघालास? जत्रेला. होय का? हो. येऊ? हा. काय लपितस रे माग? कुठे काय? काहीच नाही. हे बघ काहीच नाही माग, काहीच नाही माग. नाही, नाही. बघू आजी काही बघू, नाहीये. बघू काही बघू नाहीये. म्हणलं ना तुला. काय कुठे अरे, म्हणते ना तुला. चिमटे नको चिमटे. भावला मला वाटलंच बर. कशाला हो भावला घेतला सांगतो, हातात? सांगतो. फेक. काय आहे? फेक पहिला फेक फेक, त्याला फेक, बाहेर. फेक. आईची फेक मारू म्हणते ना नको, तुला. मारू फेक नको. म्हणते ना रे. मारू फेक नको, त्यो मारू भावला नको. फेक ऐक. कशाला घेतला फेक. बघितलंस दमलीस. सांगितलं असं काय करत जाऊ नकोस. बघ बघ काय अवस्था झाली आहे तुझी. बस बस आरामात ये ये आरामात बस बस सावकाश. हा आता ऐक काय आजी, गावात एक बोलक्या भावल्यांचा खेळ करणारा माणूस आलाय, मकरंद नावाचा. त्याच्याकडे ना बाबांच्या एका भावल्यासारखा दिसणारा सेम टू सेम बावलाय. कुठला तू बरं? तात्या विंचू. अगं तू विंचू चावल्यासारखी का ओरडतेस? अरे बाबा तात्यांची मुळ हा तुझ्या बाचा धोक्यात आला होता र. काय म्हणजे? तात्यांचं जीवन चालला होता. तुझ्या बाचा जीव घ्यायला निघाला होता. अरे लेकरा, आपलं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो बघ. ते इन्स्पेक्टर महेश जाधव तुझ्या बाचा मित्र आईन यावेळेला धावून आलो आणि गोळी घालून त्याने तात्या विंचूला ठार जिवंत मारलं बघ. मारलं? मेला ना? हा आजी, असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अगं आजी, हा एक खेळ आहे. काय हो बाबा, बरोबर आहे ना? मग जर आपल्या माँसाहेबांना समजावा की या बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसा नसात सळसळत आहे. त्याला अडवू नकोस. चुप आहे, सळसळतय. लक्ष ह्याचा अजिबात ऐकू नकोस. अरे ह्याच्या डोसक्यातला ते बोलक्या भावल्याचं भूत उतरून टाक. आजी तू बघ तात्या विंचू. रिहर्सल मस्त झाली आहे. शो सुद्धा फर्स्ट क्लास झाला पाहिजे मुलांनो. या ढोले पाटील या. व्हॉट टॉकिंग. तुझ्या खेळात मला काय पण सुटत नाही. अरे दररोज 50% बुकिंग देतो मी तुला ढोल्या. 50% लाइटिंगचा खर्च पण सुटत नाही. लाइटिंगचा लाईटली घेत जा रे. व्हॉट टॉकिंग लाईटली. मकरंद सरांना इम्प्रेस करूया. भावला घेऊन कुठं चाललास? तुम्ही मला का अडवताय? मी एक चांगला मुलगा आहे. मला फक्त मकरंद सरांना भेटायचं आहे आणि बोलक्या बावल्यांचा खेळ शिकून घ्यायचा आहे. बोलक्या बावल्या. अरे चल फुटीत ना. तुझ्यामुळे काल नोकरी गेली होती. मकरंद सरांच्या पाया पडून ती परत मिळवली. आता पुन्हा नाही घालवायची आहे. चल फुट. 5 मिनिटं भेटू द्या ना मला. अरे जा बोलला ना जा. ये फोपशा. या हन्नाला तू फोपशा बोलला. मी नाही हा म्हणाला. ए फोपशा. अरे तू बोलला. अरे काल मकरंद सर तुला फोपशा म्हणाला म्हणून मला वाटलं तुझं नाव फोपशा आहे. अरे मकरंद सर मला काय पण म्हणतात. कधी कधी ते मला रेड्या पण म्हणतात. म्हणून तू बोलतो काय? चल ए अंगाला हात नाही लावायचा. सोडणार नाही तुला मी. काय करणार आहे? काय करणार आहे रे? दाखवू तुला थांब. काय करणार आहे? ए रेड्या तुझ्यात लवकर आदित्य, आता तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला कसं वाटतं? कसली ब्रेकिंग न्यूज. काय सगळं ब्रेक झालं इकडे. ये रेड्या. अरे काय केलंस बाबा हे? अरे मी नाही, त्यांनी केला. आदित्य, खूप मजेशीर फाईट चालली. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? अहो मला फाईट नव्हती करायची. मला फक्त मकरंद सरांना भेटायचं होतं. अरे तुझ्या फोपशा. अरे नेम चुकला. तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही तर मी इथे चित्रपट लावीन हिंदी. अरे हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पारंपरिक लोककलांचा गळा घोटून तुम्हाला तिथे नंगा नाच दाखवायचा आहे.
काय दाखवणार आहेस? भिगे होठ ते रे असलंच काहीतरी ना. आता मी भिगं वोट लावीन नाही तर सुकं वोट लावीन. आज जर तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही होणार. हे बघ डोल्या बघ कशी गर्दी केली आहे लोकांनी. बघ आजचा खेळ. अरे वॉट टॉकिंग, ही तुझ्या खेळाची गर्दी नाहीये. मग मारामारी चालली आहे बाहेर. तिकिटासाठी मारामारी. पाय गेला. शुभे घे. अग घुंगरू फेकू नको सांगितलं तरी. सॉरी सॉरी सॉरी. पण तू बसलीस का अशी? चल ना रिहर्सल करूया. ए चला चला पोरी. अगं होय, पण तू ढोलकी मला कुठे आलाय अजून? पकड. अरे तुझं ढोलकी मला कुठे आहे? अगं त्यालाच तर मोबाईल लावतोय ना, पण तो घेतच नाही. फोन. ए चंपाबाई, तिथं कुणी तरुण पोरगा घुसला का ग? पोरगा? कोण रे तू? आणि असं काय विचारतोय? इथं कुणी पोरगा घुसला का? अरे तुझ्यासाठी नाही बोललो बाबा. काय नाही हो, एक पोरगा आमचं लई नुकसान करून पळालंय बघा. असं त्याला शोधतोय आम्ही. इथंच कुठेतरी लपलाय जीव. अरे इथं नाही आलं कोणी पोरगा बिरगा. आम्ही तर ढोलकीवाल्याची वाट बघतोय. काय ग? चला र, इथं तो नाही आलेला. ए बत्ताशा, त्या लग्नाला जरा पाणी तरी पाच की. ए! लंगडा कुणाला बोलते? मी लंगडा नाही. त्या पोरांनी मला खाली पाडला. तंगड तुटलंय माझं. त्याला आता गाव दे. त्याला मी आता चित्तच सोडत नाही. तू पण नाही. राम राम. का हो, पुणे इथला तरुण पोरगा घुसला होता का हो ठाकूर? तो तूच का? नाही, तो बरा होता दिसायला. हा एडचप दिसतो. तूच का तो ढोलकीवाला? नाही. होय? तू आला. ए आला आला. हात आहेत की नाहीत? आला. चल की पटपट पाय उचल की पटकन. चल. सांडला काय आल्या उठ. ढोलकीवाला. माझ्या तोंडाकडे काय बघत उभा राहिला रे? तुझ्या तोंडाकडे नाही, मेघाच्या तोंडाकडे बघतोय तो. मी आहे ना. त्याच्या गळ्यात ढोलकी टाका, त्याला वाजवायला सांग. फुकटचा पैसा देणार नाही मी त्याला. बघतो काय ढोलकी दे किती. चला पुरी हो तयार व्हा. चला. जा तयारीला जा. कसं वाजवणार आहे हा? चल की मुर्द्या. हा चल. अरे असू दे, आशीर्वाद आहेत आमचे. चल वाजू. चल. काय तोडा. धर 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 धर.
सापडते का? नाही 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 धर, धर, धर. ह्या काय आहे? दरवाजा ठोकतोय. आ? हे काय आहे? तुम्हीच म्हणालात थोडं वाजव. अमक. म्हणजे अरे माझे कर्मा. मुडद्या नीट बोल. अरे थोडा नाही रे, तोडा तोडा. अजून वाजू? अजून वाजव. हा. अरे तू ढोलकी वाजवतोस का मांडी खाजवतोस रे? कोणी केला तुला ढोलकीवाला? आहे. काय आहे? ए बोल हाय ना मी इथं. काय गो मी जातीये. नमस्कार मंडळी. नमस्कार. तिकडे नमस्कार. बघ. माफ करा, मला जरा यायला उशीर झाला. कोण रे तू? म्हणजे तुम्हीच तर सकाळ धरणं फोन करत होता ना की ढोलकीवाला पाहिजे म्हणून. म्हणजे हा खरा ढोलकीवाला आहे? हा. मग यो कोण आहे? यो कुठे गेला? ये मेला शोध की. शोधू की? शोधा की. ए पोरीनो शोधा ग. कुठं गेला रे तू? ये मूर्त्या पत्रावर घालू होता. शोध गेला. ए ढोलकीवाल्या. यो काही सरपटच बाहेर येणार आहे का? मूर्त्या. मारू नको. आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडलं. या पाठवू का एखादं प्रपोजल? ढोलकीवाले तुम्ही? नाही नाही. तू? हा. सॉरी, तुम्ही? आ, तूच बरोबर आहे. बरं तू इथे काय करतोयस? माझ्या लकचं कौतुक करतोय. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तीच गोड मुलगी मला पुन्हा भेटेल. हा छान बोलतोस तू. नाव काय तुझं? मी आदित्य. तू? मेघा. आम्ही लोकनाट्यवाले आहोत. मी पण लोककलेचाच वारसा घेऊन जन्माला आलोय. ओ, माझे बाबा बोलक्या भावल्यांचा खेळ करायचे. व्हेंट्रिलोकिस्ट. अरे वा, तुला माहिती आहे शब्द? ऑफकोर्स. मी BA ला आहे पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये. हो हायला. तसं मी पण प्रोफेशनल व्हेंट्रिलोक्विस्ट नाहीये, मेकॅनिकल इंजिनियर आहे डिप्लोमा करून. ओ. ए बाय द वे, थँक्यू त्या बर्फाच्या गोळ्यासाठी. मेन्शन नॉट. त्याच्या बदल्यात तुला काय देऊ? सांगू? हा. कधीतरी एकत्र बर्फाचा गोळा खाऊ. दोघात मिळून एकच बर्फाचा गोळा. मी आदित्य. आईला काय करू? कुठे? तिकडे. ऐक, हा. आज रात्री काय करतोयस? का? माझं लावणी नृत्य बघायला ये ना, मस्त नाचते मी. हो मग तरी आलंच पाहिजे. येईन पक्का. ओके, थँक्यू. बाय. बाय. हा. अगं काय कुठं आहे तू? नाही सोड. हात सोड, आई बघेल. हात सोड. नाही. अगं मेघे, अगं किती हाका मारायचे तुला? चल तो खरा ढोलकीवाला आलाय. चल. म्हणजे? अगं मगाशी आला होता ना, ते कोणतरी टार्गेट पोरग होतं. चल. ए काय बोललीस? काय म्हणलीस ग? नाही, काय नाही. मग चल रेसायला चल. नाही येत जा. येते ना, येते. आवाजाला काय झाले तुझ्या? आणि काय ग? कोण आहे पडद्या माग? बाजूला हो. बाजूला बाजूला हो. इथं तर कोणीच नाही. काय ग काय शोधतेस? नाही काय नाही. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ, CNB जनमत न्यूज चॅनल साठी थेट श्रीरंगपूरच्या जत्रेतून. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या जत्रेत बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे सुप्रसिद्ध शब्दभ्रमकार म्हणजेच व्हेंट्रिलोक्विस्ट मकरंद वटवटे यांच्याशी. सो मकरंद सर. सर नका म्हणू. तुमच्यासारख्या सुंदर मुलींनी सर म्हटलं की सरसरून काटा येतो अंगावर. थँक्यू मला सुंदर म्हटल्याबद्दल.
मकरंदजी मला एक जी सांगा. कशाला आता तो मध्येच. हवं तर मला पाजी म्हण, मकरंजी नको. पाहिजे तर मला मकरंद म्हण किंवा मक्या म्हण. मक्या? माझ्या सर्व मैत्रिणी मला लाडाने मक्याच म्हणतात. तुम्हाला आवडेल मी तुम्हाला नुसतं मक्या म्हटलेलं? तुला आवडेल माझी मैत्रीण व्हायला? तर मित्रांनो, आपण पाहिलं की मकरंद सर उर्फ मक्या किती उमद्या स्वभावाचे आहेत आणि या स्वभावामुळेच ते इतका सुंदर बोलक्या बाहुल्यांचा खेळ करू शकतात. मक्या गेले अनेक वर्ष बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत आलेले आहेत आणि या क्षेत्रात त्यांचं मकरंद नाव सर. खूप मोठं आहे. मक्या म्हण ग मला. एक मिनिट कट कर रे. ए मक्या, मला तुला भेटायचंय. ए कोण आहेस रे तू उद्धट पोरा? तुम्हीच म्हणालात ना मक्या म्हण. ते मी तिला म्हणलं, तुला कशाला म्हणेन? आपण अजून गप्पा मारणार आहोत, अजून गमती जमती जाणून घेणार आहोत, पण एका मला जरा छोट्याशा बोलायचं होतं. विश्रांतीनंतर. अरे बरायस ना तू? त्या दिवशी तू माझ्या शो मध्ये येऊन शोचा पचका केला. तिथेच तुला बोलायचं होतं. इथे दिसत नाही ती इंटरव्ह्यू घेते, तो कॅमेरामॅन समोर आहे. अरे किती सिरियसली ती माझ्याविषयी बोलते. मी हे सगळं इथं मांडलंय. बरायस ना तू इडियट माकड छाप कुठचा? काय कट कर रे. बघतोय? हे हे अरे काय करतोय हा? आले मी, थांब एक मिनिट. ऐका ना. मिस्टर आदित्य लक्ष्मीकांत बोलके, तुम्ही 5 मिनिटं शांत बसाल प्लीज? लक्ष्मीकांत बोलके? ते माझे वडील. अरे तू प्रसिद्ध शब्दभ्रमकार लक्ष्मीकांत बोलक्यांचा मुलगा हा, आहे. हो. किती गोड उली उली उली. हे आधी नाही का सांगायचंस? अहो मी मक्या. कालपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुमचा तो फोपशा मला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हता. फोपशा? तो नाही का, तुम्ही त्याला रेडा म्हणता कधी कधी. म्हणजे हनम्या? तोच 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 तोच. त्याला ना तुम्ही गेंडा म्हणा, गेंडा. नाहीतर पानघोडा. पानघोडा तसाच दिसतो, पानघोडा. आपण त्याला विचारू त्याला काय म्हणले हा, आवडेल ते. तसंच त्यापेक्षा करू. असं करूया का, तूच त्याला विचारतोस का? नको नको, तो खवीस माझ्या मानगुटीवरच बसायला बघतो नेहमी. आताही त्याचा तोच विचार दिसतोय. तुम्हाला कसं माहित? तू मागं वळून बघितलंस तर तुलाही माहित होईल. तुम्ही चालू द्या, आपलं चालू द्या. काय मुलाखत वगैरे. मला असं विचारायचंय की तुमची सगळ्यात आवडती बाहुली कोणती? ही काय माझ्या समोर उभी आहे ती? मी बोलणाऱ्या बाहुल्यांबद्दल बोलते. माझा आवडता बोलका बावला आहे तात्या वैंचो. हा पहा तात्या. हाय गौरी, मस्त ड्रेस घातलायस. तर प्रेक्षकांनो, आपण बघतो आहोत हा किती गोड बाहुला आहे. तू पण गोड आहेस. थँक्यू. तर मकरंद सर, आय मीन मकरंद, मक्या, हा, याला तात्या वेंचो का म्हणतात? काही वर्षापूर्वी या नावाचा एक बदमाश पोलिसांकडून चकमकीत मारला गेला होता. त्याचा असल्याच बाहुल्याशी काहीतरी संबंध होता. तीच आयडिया वापरून मी हुबेहूब तसाच बाहुला बनवला. पण त्या काळचा विलन आज माझ्यासाठी हिरो ठरलाय. पण हिरोईनवर तूच लाईन मारतोय. पण सर, आम्ही बरेच प्रयत्न केले, पण काही केलं तो बावला सापडलाच नाही. नो मोरे, दिस वोंट डू. तो बाहुला सापडलाच पाहिजे. येस सर. स्टेप अप द एफर्ट. येस सर. बाबा चमत्कारचं काय सर, झालं? तो अजूनही कोमात आहे. त्याच्यावर नजर ठेवा. येस सर. तो शुद्धीत आला की ताबडतोब मला कळवा. येस सर. आणि मोरे, एनी हाव तो बाहुला सापडलाच पाहिजे. त्या बाहुल्याचे फोटोज सर्व पोलीस स्टेशन्सना मेल करा. डिक्लेअर अ रेड अलर्ट. पण सर, साध्या बाहुल्यासाठी एवढं सगळं? तो बाहुला साधा नाहीये मोरे, तो तात्या विंचू आहे. तात्या विंचू. त्याची आणि माझी खूप जुनी दुश्मनी आहे. श्रीरंगपूरची जत्रा. ओम फट स्वाहा. या चांगले शॉट्स मिळाले. व्हेरी नाईस. हे मक्याचा बाहुला हा इथे कसा आला? चल बघूया. मी ह्या मक्याला परत देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते. ओके? अरे गौरी यार, जेवून घेऊया ना आपण आधी. हाँ यार, पेट में चूहे दौड़ रहे हैं. बाद में ठीक आहे, चला.
मक्याचे काय भावले आहेत ना आय मीन हो यार ए तो ब्ल्यू बाहुला पाहिलास तू हो That was so funny, यार. आय नो किशोर तुम्ही एक काम करा ना मी असं फुटेज अपलिंक करते आणि मग तुम्हाला जॉईन होते ओके ओके नाहीतर एक काम करशील माझ्यासाठी पार्सल आणशील मी हा बाहुला मक्याचा त्याला देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते लॉजवर अगं पण प्लीज चालेल चालेल ठीक आहे थँक्यू सी यू इन अ बिट ओके चलो बाय बाय भूक लागली अरे आणि तू कुठे टाइमपास करतोयस तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बसा आरामात बसा माझं काम झालं की मग मी तुम्हाला तुमच्या मालकाकडे सोडून येते ओके गावात बाईटचा एकच अर्थ टू बाईट म्हणजे चावणे इंटरेस्टिंग काय रोल कर हो काय नाही हॅलो शुभा हा नीट ऐक आता मी जो तुला इंटरव्ह्यू पाठवते तो श्रीरंगपूरचे सगळ्यात प्रसिद्ध व्हेंट्रिलोक्विस्ट लक्ष्मीकांत बोलके त्यांचा मुलगा हो त्याचा आहे आदित्य लक्ष्मीकांत बोलके प्ले करू सापडला व्हेरी इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू हा नाव हो. आदित्य लक्ष्मीकांत बोलके शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते बोलके भावलांचा खेळ करणारे लक्ष्मीकांत बोलके ऐकलं नाव असे आपले मकरंद वटवटे सारखे मिळाला हा ऐक मला याचे मॅक्सिमम रिपीट्स पाहिजे ओके ठीक आहे ये जेवण कर. तुला चेहरा बघायचा लक्षाच्या मुलाचा चेहरा बघायचा लक्षाच्या मुलाचा चेहरा आज मस्त बुकिंग झालं गौरी तुझा तो भावला तात्या विंचू त्याने माझ्यावर हल्ला केला कुणी याने अरे काय झालं कुठे गेली गौरी काय झालं मला सांग नीट समजून मी माझ्या ओबीवॅन मध्ये काम करत होते आणि याने माझ्यावर अटॅक केला अगं कसं शक्य आहे आता 2 तास हा माझ्या बरोबर शो मध्ये होता की नाही हो 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 स्टॉप इट प्लीज हे कसं शक्य आहे 15 मिनिटापूर्वी मी याला व्हॅन मध्ये घेऊन गेले आणि याने माझ्यावर झडप घातली गौरी मला भेटायसाठी तुला असली नाटकं करायची गरज नाही प्लीज बी सिरियस मी जे सांगते ते खरं आहे यांनी माझ्यावर अटॅक केला अगं कसा विश्वास ठेवणार मी तुला घाम का आलाय तुला पाणी प्यायचंय का नाही नको बर चल माझ्या बरोबर कुठे कोण तुझ्या अंगसटीला आलं तेच मला बघायचंय चाल नाही नको मला भीती वाटते अगं चल माझी बाईक आहे अरे पण बाईक मक्यात करून आपण नको. निवांत शोध घेऊ चाल कमॉन दाखव मला बघायचंय बाहुल्यांना कसलं घाबरतेस चाल दाखव मला कुठं आहे तात्या विंचू दाखव जा मी आहे घाबरू नकोस चल दाखव मला कुठं आहे तात्या विंचू उघड दरवाजा बघ कुठं आहे तात्या विंचू आहे दिसतोय किती घाण ठेवतेस व्हॅन कुठं आहे तात्या अगं इथे साधा विंचू दिसत नाही तात्या विंचू कुठून असणार आहे इथेच होता बाहुल्यांना घाबरायचं वय का तुझं गौरी कम ऑन झाली खात्री चल किती टेन्शन घेते आणि मलाही देतेस आता मस्त पैकी माझ्या बाईकवर बस मी तुला मस्त जत्रा दाखवतो बाईस 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 छान पैकी मला मिठीत घेऊन बाईस चिमटीत नाही ग मिठीत म्हटलं ग माझ्या काळजात मुक्काम केला गबाई माझ्या काळजात मुक्काम के आधी कसा वाटला शो तारीफ करायला शब्द नाहीयेत नऊवारी साडीत काय दिसत होतीस यार लोक म्हणत होते अप्सरा आली अशी हे अजिंठा झालं म्हणून सांगितलं तारीफ करायला शब्द नाहीयेत मुक्याने करू मुक्याने आई आली तुझ्या आईला कसं कळतं मी तुला भेटलोय हुशार आहे कमाल आहे. सावटेस हट
नाही सोडणार. कुणीतरी बघेल. बघू दे. बघितलं. आम्ही बघितलं. मेघा कुठे रे मेघा? ती काय तिकडे गेली. हे बघ कशा काय नाच केला रे पोरीने. दृष्टच काढली पाहिजे. निघाली काढली माझी दृष्ट. कुठं गेली पोर मेघा? ओ कमरे में गई है. थांब आले. मुडत्या तू ही मुडती आली कुठे गेला तो? अरे जा ना, नाही तर तुझ्या संग माझी बी तिरडी बांधायची हिची आईस. बाय. हे असं केल्यानं काय सुख मिळतं कुणास ठाऊक. त्यासाठी पुरुषाचा जन्म घ्यावा लागतो किंवा बाईचा. कसं पळून गेलं बघ वान रगत. वा मेघा वा. माझ्या काळजात मुक्काम केला ग तुझ्या आईला. सॉरी दुसरं नाही काय. बाजू काय चाललं आईला तो पोरगा कुठे गेला? आईला दाखवतो. आपोआप हल्लास? मकरन सरांचा बावलायस ना? बॅटरी बिटरीवर चालतो की काय बघायला पाहिजे. अरे फुपशा तुला टाइमपास नाही का दुसरा मला छळत असतोस नेहमी? अरे मी तुला छळतोय का तू मला छळतोयस? जाण काय रे चोरी पण करायला लागलाच? मकरन सरांचा बाहुला चोरलाय. मी बावला नाही, मी तात्या विंचू आहे. काय चाललंय का? पळा इकडून गावात. आजी दारू घड. आले रे बाबा आले. थांब जरा. कुठे गेला होतास रे? काय कुठे नाही. अरे ए आधी अरे थांब की. आधी अरे असं धाप काय टाकतोस? कुणी माग बिग लागलं का काय? कुणी मागे नाही लागले आजी. तू जाऊन झोप, मी जातो वर. अरे पण जेवायचं काय? मला भूक नाही आजी, तू जेवून घे, मी येतो. अरे पण मी थांबले की तुझ्यासाठी. बर तू वाढ, मी हातपाय धुवून येतो. हा आता अरे हे काय लागलं तुला? ए परा तू बोललास, तूच बोललास. तू कसं बोलू शकतोस? तू बावलायस, पण तूच बोललास. काय बोललास? मी बावला नाही,
मी तात्या विंचू तात्या विंचू म्हणे. तू त्या फोपशाला थप्पड पण मारलीस. छे, कसं शक्य? टच सेन्सर्स असतील कदाचित. काहीतरी मेकॅनिकल कसं भ्यायच्यात बघायला पाहिजे. उघडूनच बघूया ह्याला काय. आजी आलो आलो. हो अगं थांब आलो ग. लागलंय काहीतरी झालंय. अरे सांगलं उघडदार. अगं थांब धीर धर. आधी 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 खरं सांग मला कुठे मारामारी केलीस र? कुठे काय मी कुठे मारामारी केली? काही काय नाही केली. चल इकडे 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 हे बघ. हे काय रे? हे तुझी कापड कशी काय खराब झाली मग? हा अगं उशीर झाला होता आणि तू रागवशील म्हणून धावत सुटलो आणि खड्ड्यात पडलो म्हणून असं झालं. असं होय? हा. अरे देवा देवा देवा. हे बघ खरं सांगतोस? खरं सांगतेस ना? अगं हो खरं सांगतो ना मग आजी. घे तुझ्या बाची शपथ. माझ्या लेकाची माझ्या लक्षाची शपथ घे बाबा आधी. नाही शपथ घे. मी सांगते लक्षाचा मुलगा. लवकर ये. हा लवकर ये. हा येतो. ओके. हा तू इकडे कसा आलास? उभा कसा राहिलास? मी तुला खाली टाकून गेलो होतो. काय ग आजी? आलो आलो. येतो. काहीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कमाल आहे. थांब जेवून येतो आणि तुला उघडूनच बघतो. काय जादू आहे तुझ्यात बघायला पाहिजे. तुझी चिप काढून ना तुझे सगळे पार्ट सेपरेट करतो. थांब आणि मग तुला नीट तुझा स्टडी करतो. इकडे थांब. अरे आजी नकोय मला. हळूहळू सावकाश. हो. वाघ माग लागले आणि काय जेवतोस घाईनं? हे वाघ घे. ना विंचू. काय विंचू? कुठे काय काय नाही झालं माझं. झालं काय? हा भात घे धर. अगं भात झालं. काय झालं? पास झालं. अरे देवा. अरे ते संपलं की आधी. ए पोरा काय रे बाबा तू? हा झालं झालं. अरे मी थांब. येतो. या पोराचं लक्षण काही मला ठीक दिसत नाही आता. तात्या विंचू. काय करूया तात्या विंचूच? थांब तुझा कोथळाच बाहेर काढतो. पोस्टमॉर्टमच करूया तुझा मदरबोर्ड कुठला असेल?
पडून राहा. का मला मंत्र म्हणायचंय, मंत्र. आणि काय होईल? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. तुझ्या हार्ड डिस्कवर व्हायरस घुसलाय. थांब, तुझी हार्ड डिस्कच बाहेर काढतो. ओम भगभुगे भगनी भागोत्री भगमासी ओम फट स्वाहा. ओम भगभुगे भगनी भागोत्री भगमासी येऊन ओम फट स्वाहा. सोड तात्या तुझ्या काय झालं? आदे! अरे बापरे, काय झालं? हा? काही नाही. बॅग पॅक करतोय. बॅग. बस बॅग पॅक करतोय. ही अशी? अगं ते कपडे मावत नाही ना, म्हणून असं करावं लागतं. अरे पण नवीन स्टाईल आहे, तुला नाही कळणार. ती घाल खड्ड्यात. बाजूला हा मॅप अगं आजी थांब 1 मिनिट. अरे काय? अरे थांब अरे थांब. काय बॅग? हळू. त्या बॅगत काय हाय? इकडे तात्या विंचू. अगं आजी तो तात्या विंचू नाहीये ग. हा मकरंद सरांचा तात्या विंचू आहे. इलेक्ट्रॉनिक कम्प्युटराइज्ड आहे. ऍडव्हान्स, तुला नाही कळणार. ऍडव्हान्स. त्याला बाहेर काढा आधी. बाहेर काढ त्याला. बाहेर काढू. बाहेर आला ना तर त्याचा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर काढू. सांगितलं ना? हा, बॅगेतच राहू दे त्याला. मी त्याला बॅगेत लॉक केलाय आणि कपाटात बंद करणार आहे. उद्या मला मकरंद सरांना परत करायचंय भाऊला. ओके? हा, ठेवून टाक. ठेव त्याला तिकडं. अरे बापरे. सर, गुड न्यूज. बाबा चमत्कार शुद्धीवर आला सर. दॅट्स ग्रेट न्यूज मोरे. गाडी काढा. यस सर. आय मस्ट मीट दॅट मॅन. बाबा चमत्कार. अरे आता कोण आहे रे बाबा? मला ओळखलंस? आपण हो, महेश जाधव साहेब. नमस्कार. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. साहेब, मला कल्पना आहे तुम्ही मला काय विचारणार ते. तात्या विंचू जिवंत आहे साहेब. काय? मी चांडाळानंच त्याला जिवंत केलाय. आता ह्या क्षणी तात्या विंचू कुठे आहे? नाही, मला कल्पना नाही आहे साहेब. अजिबात कल्पना नाही आहे. त्यानं माझ्यावरती हल्ला केला. मी बेशुद्ध झालो, कोमात गेलो. आई हो साहेब, त्याला की नाही मनुष्य देह धारण करायचा आहे साहेब. पण ते कसं शक्य आहे? का? त्याला फक्त लक्ष्याचाच देह धारण करता येतो असं तूच त्यावेळी म्हणाला होतास. आई पण लक्ष्याचा आता ह्या जगात नाहीये. नाही आहे. परकाया प्रवेशशास्त्रानुसार लक्ष्याला जर मुलगा असेल तर त्या मुलाच्या देहात तो प्रवेश करू शकतो. तंबू पडला का काय? कुठे चालला तू? पडला काय? मारामारी नको. तू बघ, मला मकरंद सरांना फक्त बाऊला परत करायचंय. आता तुला पोचवतो मकरंद सरांकडे. अरे मकरंद सर, तुम्ही इकडे. मकरंद सर. ओ, त्या फोपशाला आवरा ना, फोपशाला आवरा. अरे काय चाललंय काय तुमचा नेहमीचा? अहो पहा साहेब, हा पोरगा ना चोर आहे. अहो, मी चोर नाही. त्यांनी तुमचा बावला चोरलाय. या बॅगेत आहे. उघड अरे काय चाललंय? कुठला बावला फोपशा? अहो आपला तो तात्या विंचू आहे ना, तो. हा बघा. मकरंद सर, माझ्यावर विश्वास ठेवा. जरा गप्प बसशील का? हा बघा तात्या विंचू. अरे हा तात्या विंचू, मग तो कोण आहे? अरे चा, सेम टू सेम.
आदित्य बोलके प्लीज टेल मी व्हॉट इज दिस. हा काय प्रकार आहे? मकरंद सर, हा भाऊला माझा नाहीये, हा मला एका खड्ड्यात सापडला. काय खड्ड्यात असेल हा घेऊन जा प्लीज. मला नको आहे हा भाऊला, हा तुमच्याकडेच ठेवा. अरे माझ्याकडे कसा ठेवा? केवढी गर्दी आहे माझ्याकडे बाहुल्यांची. हा कुठे? नको, मला काही ऐकायचं नाही. हा भाऊला तुमच्याकडेच ठेवा. मला फक्त एकच सांगा, हा भाऊला स्वतःहून कसा बोलतो? अरे ह्याच्यात काही कॉम्प्युटर फिट केलंय का कुठे? बाहुला स्वतःहून बोलतो? बघितला किती बंडलबाज आहे तो. ये फुफशा खोडू नको बोलूस. मकरंद सर, काला भाऊला फुफशाशी पण बोलला. अरे जा रे, तो आवाज तूच काढलास. उगाच बावल्याला बदनाम नको करू. हे बघ, तो लबाड नाहीये. एक मिनिट. हे बघ आदित्य बोलके, मला मान्य आहे तू शब्दभ्रमकार लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा आहे आणि तुला ही कला शिकायची हेही मला माहितीये. हे बघ, ही जत्रा आता संपेल आणि मी पुसेगावला जाईन. मी राहतो पुसेगावला. सर, मी शिकण्यासाठी पुसेगावला यायला तयार आहे ना. नक्की आहे. यू आर वेलकम. हे माझं व्हिजिटिंग कार्ड. या पत्त्यावर तू नक्की आहे. मी तुला डेफिनेटली ही कला शिकवेन. थँक्यू. ओ सॉरी. सर, पाया पडतो. ओ आय सी. असू दे असू दे. अरे मला कल्पना आहे, फार मोठ्या शब्दभ्रमकाराचा मुलगा आहेस तू. तुझंही नाव तू मोठं करणार आहेस बाळा. ऑल द बेस्ट. शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट. जा जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. फुफशा, तो मुलगा बाहुला इथेच विसरलाय. जा त्याला नेऊन दे. आदित्य बोलके, निकल पडी. मकरंद बटपटे. हा घे तुझा बावला. अरे तू माझा भावला नाही आहे. तुझाच आहे ना. घे रे बाबा. सापडला का नाही? हा घे तुझा बावला. अरे तुला किती वेळा सांगितलं, माझा भावला नाहीये. तुझाच बावला आहे. अरे फुफशा, माझा ऐकून घे. कदापि ऐकणार नाही. अरे तुझ्यामुळे रोज माझं एक काही ना काहीतरी मोडतं. पडला गेंड्या. सटकायत ना. पावलेच नाही तुझे. अगं ह्याचीच बंद करायला पाहिजेत. हा भावला खूप चालू आहे. आणि तू? माझं चालून जाईल ना. मागे तोंड कर. तू पण. मी पण. तसंच राहा. फिरू नकोस. मी तंबू शिरते. मी कधी शिरू? 5 मिनिटांनी. आणि आई? आई नाहीये. हा. आज सकाळी सकाळी. काल रात्रभर मला एवढा त्रास दिलास तो काही कमी होता का? रात्रभर मी तुला त्रास दिला? स्वप्नात येऊन. स्वप्नात? काय काय त्रास दिला? सांग ना, काय काय त्रास दिला? नाही. तुला खरं सांगू, काल रात्री मला पण एका भावलीने खूप छळलं. खरंच? हो. नक्की कसं? माझ्या छातीवर बसली. हा? आणि छातीवर हात ठेवून म्हणाली, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. चले, मी असं कधीच नाही बोलणार. अगं मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. मग कोणाबद्दल बोलतोस? त्या तात्या विंचू बद्दल. तात्या विंचू? अगं हा बघ, तात्या विंचू. किती क्यूट भावलाय. असं काय करू नकोस. का? काय झालं केलं तर? भावला तर आहे म्हणून काय आलं? माझा जीव जळतो ना. सॉरी. तिला फेकून झालं समाधान? नाही. का? अजून काय करायला हवं? त्याला जे जे केलंस ते मला करायचं. तर मी काय म्हणतो चंपाबाई, तुमचा उद्या इथला शेवटचा खेळ झाला की आपल्या जत्रेची जी पालखी निघल त्यात तुझा आणि तुझ्या लेकीचा फर्स्ट क्लास डान्स झाला पाहिजे. मज्जा. नाही सरपंच, तेवढं मात्र सांगू नका. अरे नाही म्हणजे मी नाचायला तयार आहे, पण माझ्या लेकीला नाही नाचू द्यायची मी जत्रेत. अगं एक तू नाही नाचलीस तरी बी चालल.
पर तुझ्या लेकीचा डान्स व्हायला पाहिजे. अहो शिकली सवरलेली पोर आहे माझी. अरे शिकली सवरलेली म्हणजे काय? शिकल्या सवरलेल्या पोरी नाचत नाहीत वय. मग आपण टीव्ही बघत नाही का? त्या रियालिटी शो मध्ये नसतात त्या पोरी शिकलेल्याच असतात की. मग ते काय नाही. उद्या मुंबईतनं VIP लोक येणार आहे ती. आणि गावात टीव्ही वाले बी आले. हा. त्यांनी जर का आपल्या मेघाला टिपलं ना तर एका रात्री स्टार होऊन जाईल आपली मेघा. मग प्रमोद द्या. बर सरपंच हा बघते मी. नाचल का नाही नाचल ते बघल हीच. काय ते लवकर बघा नाहीतर आम्हाला नाचावं लागल. बर येतो आम्ही. या चला र. लक्ष ठेवा. God damn it. It's a state of emergency. तो बाहुला नक्कीच श्रीरंगपूरला गेलाय. लक्षाच्या मुलाच्या शोधात. मोरे. येस सर. तुम्ही श्रीरंगपूर पोलीस स्टेशनला त्या बाहुल्याचा फोटो पुन्हा एकदा मेल करा. येस सर. त्यांना म्हणा श्रीरंगपूरचा कानाकोपरा पेंजून काढा. Yes, तो बाहुला सापडलाच पाहिजे. येस सर. आणि एक काम करा मोरे. काय? आपली श्रीरंगपूरला जायची तयारी करा. त्या बाहुल्याला नष्ट केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. कमान कमान गेट क्रॅक. येस सर. श्रीरंगपूर पोलीस स्टेशन सर. श्रीरंगपूर पोलीस स्टेशन मध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत कसलं करताय इन्स्पेक्टर? आम्ही त्या बाहुल्याचे फोटोज मेल केले होते त्याचं काय झालं? तुम्ही आत तरी या सांगतो. या चला सर. चला सर. या सर. बसा ना सर बसा. इन्स्पेक्टर मी इथे बसायला आलेलो नाहीये. हे पहा आय वॉन्ट टू नो. सर सॉरी तुम्ही मला ओळखलं नाही सर. आता त्यात काय ओळखायचं? इन्स्पेक्टर सखाराम शिंदे. कोण आहात आपण? सखाराम हवालदार. आता हवालदारचा इन्स्पेक्टर झालो साहेब. आय कॅन सी दॅट. कॉंग्रॅच्युलेशन. हो थँक्यू सर. तुम्ही सुद्धा इन्स्पेक्टरचे कमिशनर झालात. इन्स्पेक्टर शिंदे मला सांगा माझ्या इन्स्ट्रक्शन. तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मी अगदी कामाला लागलो. दिवस नाही रात्र नाही. सॉरी सॉरी. दिवस नाही रात्र नाही दुपार नाही संध्याकाळ नाही खाणं नाही पिणं नाही. द पॉइंट इन्स्पेक्टर. भावला सापडला. व्हॉट? कदम. आलो साहेब. ओ माय गॉड. सर हाच तो भावला. येस. तात्या विंचू. ग्रेट जॉब इन्स्पेक्टर. सर तुम्ही ऑर्डर दिलीत मी ताबडतोब मागे लागलो. जत्रेत तंबूच्या बाहेर पडला होता. इन्स्पेक्टर. सर पण तुम्ही याला इथे गोळी मारलीत. हा जिवंत कसा झाला? चमत्कार. चमत्कार? बाबा चमत्कार. होमपट स्वाहा. पण मी काय म्हणतो सर बाबा. इन्स्पेक्टर ह्या बाहुल्याला ताबडतोब डिस्ट्रॉय केलं पाहिजे. ओके सर. ताबडतोब डिस्ट्रॉय करतो तुम्ही गेल्यावर. नाही इन्स्पेक्टर आत्ता माझ्या समोर. कदम मॅच बॉक्स घ्या. इथे तिथे. तात्या विंचूचे अंतिम संस्कार संपले. सर तुमचं टेन्शन संपलं सर. वॉट अ रिलीफ. थँक्यू इन्स्पेक्टर. जॉब वेल डन. थँक्यू सर. चला चला. सर तुम्ही श्रीरंगपूरला आला जात तर माझ्या घरी चला ना. चला सर. माझी बायको बांगणार असं छान करते सर. सर बांगडा. सॉरी इन्स्पेक्टर पुन्हा केव्हा तरी. मला 4:30च्या आत मुंबई गाठायची आहे आणि त्याच्या आधी लक्ष्याच्या आईला आणि त्याच्या मुलाला भेटायचं आहे. नाही पण ते तिथे राहत नाहीत सर आता. मी एक काम करतो एस्कॉट तुमच्यावर पाठवतो. पाठवून दे गाडीच्या पाठीपाठी. बाय. ए गाडी काढ. ए चला मध्ये. सर हेच आहे ते. या सर या. चला. नाईस प्लेस. येस सर. चला.
घरात कोणी आहे की नाही आता? मावशी दार उघडा. आता यावेळेला कोण आले कल म्हणायला काय माहिती. आले रे बाबा उघडते. अरे देवा, पोलीस या दे. खरं सांग काय भानगड केली ते? पोलीस आपल्या दारात आले. खरं सांग. पोलीस आले. अरे काय करून ठेवलास? लिटल या. मावशी मला ओळखलत का? मी लक्षाचा मित्र महेश जाधव. अगं बाया, माझ्या लक्षाचा मित्र महेश. कसा आहेस रे? केवढा मोठा झालास. ओळखलंच नाही मी तुला. बसा ना तुम्ही, पाणी आणते तुम्हाला. बसा. अरे या आधी कोण आहे? अरे बघ की कोण आलंय. तुझ्या बाचा मित्र. आलो. बसा मी पाणी आणते. बसा तुम्ही. लय बरं वाटलंय. काका पाय पडतो. गॉड ब्लेस यू. या बसा ना. अरे वा, थँक्यू. सो यंग मॅन, काय करतोस? मी ते आपलं ते काय बी करत नाही त्यो. इंजिनियर केलाय त्याला. हो. बोलक्या बावल्याचा खेळ करतोय. या. बोलक्या बावल्या. हा. महेश, तू आलास बरं झालं बाबा. आता याला नीट समजावून सांग. या बोलक्या भावल्यामुळं त्याच्या बाचा जीव कसा धोक्यात आला होता ते सांग ह्या येड्याला. काका तुम्हीच आता काय ते समजावा आजीला. हे असं काय नसते झपाटणं बिपाटणं. सगळं अंधश्रद्धेचं लक्षण आहे. आणि आज सायन्सच्या युगात हे सगळं कसं शक्य? काही गोष्टींची प्रत्यक्ष प्रचिती आल्याशिवाय ठामपणे निदान करू नये. करेक्ट. बट आय लाईक इट. तू तुझा दृष्टिकोन कायम ठेव. सायंटिफिक. बाकी आमच्यावर सोड. मावशी निघतो मी. अरे निघतो काय? आता जेवणच नाही जायचं. मावशी, मला मुंबईला पोहोचायचं आहे. अरे निदान चहा तरी आत्ता करते मी. नाही मावशी, मला 4:30च्या आत मुंबईला पोहोचायचं आहे. श्रीरंगपूरला आलो होतो म्हणून खास तुम्हा दोघांना भेटायला आलो. ओके बाय. आणि हो, माझं एक कार्ड ठेवा. माझी काहीही गरज लागली तर केव्हाही हाक मारा मला. आय बी देअर फॉर यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घे र महेश. येस, बाय बाय. बघू सरळ टाटा टाटा. तरा बसा तात्या. आजचा शो चांगला झाला पाहिजे. आजचं बुकिंग चांगलं आहे तात्या. तारा रा रा. बाळ्या, अरे शोची वेळ आली तरी नाश्ता आला नाही. इडियट, लवकर ये. कुठं होता थुत्र्या? दे पटकन. शोचा वेळ बीळ बघत जा जरा. दारा दारा रा दारा दारा रा. तेरे ही तो सर पे मोहब्बत का ताज है. जवानी हो दीवानी तू जिंदाबाद. अरे बाक्या, अरे ढोलू, फुल झाला. तुझ्या चेहऱ्यावर एकदम जत्रा फुलल्याचा आनंद दिसतोय ढोल्या. अरे वाट टॉके, आजचा खेळ एकदम जोरदार व्हायला पाहिजे. होणार म्हणजे तुला होणार. आणखीन 2-3 दिवस वाढवून देतो. वाट टॉके. अरे इथं कुणाला पाहिजे 2 दिवस वाढवून? आज जत्रा संपल, लोकांची पांगापांग होईल. उद्या माझा शो बघायला काय गाडवा येते? व्हॉट टॉकिंग. ए बाळ्या, दुसरी दे. सुरू करायचा शो. पाटील साहेब बाय. जोरदार व्हायला पाहिजे. See you. तात्या, जोरदार शो करायचा. एक मिनिट. मक्या, मक्या आय मीन मकरन कुठे? ते काय तिकडे? थँक्यू. हाय मक्या. हाय गौरी. अगं कुठे होतीस तू? आज माझा शेवटचा शो इथला. मला वाटलं मी पुसेगावला जायच्या आधी तुझी भेट होती की नाही, का माझ्या आधीच तू मुंबईला पळतेस? असं कसं शक्य आहे? तुला भेटल्याशिवाय मी जाईन का? आणि आज तुझा हाऊसफुल शो मी रेकॉर्ड करणार आहे. सो विश यू ऑल द लक. गौरी, तू रेकॉर्डिंग कर नाही तर नको करू, पण आज तू इथं बस, कारण आजचा शो मी खास तुझ्यासाठी करणार आहे. राम राम मंडळी, वेलकम.
मी शब्द भ्रमकार मकरंद वटवटे या बोलक्या भावल्यांच्या खेळात आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा यात्रेमधला हा माझा शेवटचा खेळ, पण आज तुम्हाला 100% मनोरंजनाची खात्री मी देतो, कारण आज आपण करणार आहोत सैर बॉलिवूडची. आणि आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपल्या भेटीला येत आहेत. बघा, ओळखा बघू हे कोण आहेत? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है येस, बरोबर. आणि यानंतर मी एका अतिशय महत्वाच्या पात्राची ओळख करून देणार आहे. त्यांना बघून तुम्ही आधी सगळे घाबरून जाल. बच्चन साहेब, थोड़ी देर के लिए आप बैठिए हॉट सीट पे. तब तक मैं बाकी लोगों का इंट्रोडक्शन करता हूँ. आणि हे आहेत बॉलिवूड मधले भयंकर ग्रहस्थ, ज्यांना आपण सगळेजण खूप घाबरतो. सांगा बघू हे कोण आहेत? कहा है मिस्टर इंडिया, कहा है मिस्टर इंडिया. बरोबर. मोगैम्बो, खुश हुआ. आय, 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 आय. आणि मंडळी, आता आपण भेटणार आहोत हिरो गँगला. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा हिरो तात्या वेंचो. तात्या, आपल्या प्रेक्षकांना नमस्कार कर. चला, पैसे तू घेणार आणि नमस्कार मी करू. हा, काय झालं तात्या? मानेला सुरा लावलाय. जास्त गडबड करू नकोस, नाही तर खेळ खलास. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचे खेळ बघितले, आता बोलक्या माणसाचा खेळ बघा. लय भारी, लय भारी, लय भारी. सर्व मेलेल्या हिरोंच्या आवाजात बोलून दाखव. नाचून दाखव. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहे याहू. आता देवाना. पल भर के लिए हमें प्यार, पल भर के लिए हमें प्यार. अरे पोटला गाड्या, क्या बात आहे, क्या बात आहे. काय करतोयस? चल, राजेश खन्ना. बाबू मोशाय, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है. कौन कब उठेगा कोई बता नहीं सकता, कोई बता नहीं सकता, कोई बता नहीं सकता. हा हा हा. आता एक सी. अच्छा, तो हम चलते हैं. अच्छा, तो हम चलते हैं. चलो कर, चलो कर. चल चल, गाडीवर बस, गाडीवर बस, गाडीवर बस. स्टार्ट कर, स्टार्ट कर, स्टार्ट कर. तू माझा तात्या विंचू नाहीयेस, मग कोण आहेस तू? खरा तात्या विंचू. 20 वर्षापूर्वीचा बदमाश. हाक मार त्याला, हाक मार त्याला. आदित्य, आदित्य. आले रे बाबा. आजी, आदित्य आहे? आधी तुम्ही कोणते सांगा की. आजी, मी मकरंद वटवटे, बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा. अगं भया भया भया, तेव्हा तू आधी तुझ्याबद्दल ले सांगत असतो बघ. आजी, आदित्यला बोलवाल जरा. अरे घरात नाही देऊ, पालखी करून येतो म्हणला जत्रेतनं. फिर 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 लवकर, फिर लवकर. हे कोण बोललं? हे थेरडे, मी तुझ्या मुलाचा दुश्मन तात्या विंचू. ओम फट स्वाहा. चल रे, चल लवकर, चल चल चल. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर,
इन्स्पेक्टर माझ्या आधी वाचवा माझ्या आधी वाचवा हो. अरे तुझा गोळा कुठे आहे? अगं आपण ठरवलं होतं ना दोघात मिळून एकच बर्फाचा गोळा. अरे बाबा आधी वाचवा. काय झालं काय? त्यो तात्यांचो हा आधीच्या माग लागला. अरे तात्या विंचूला आत्ताच जाळलं आणि मग जाधव साहेब इकडनंच गेले. आद्या कसा आहेस? ए, मला पण गोळा पाहिजे. ए गोळ्या चल तुझं जॉईंट बंद पडलाय जा. तिकडे माणसं ठेवली आहे. तात्यांची जिवंत आहे. अरे बाबा जाधव साहेब आपल्या घरी येऊन गेला त्यो. तुम्ही अगं जाधव साहेब मला वेड्यात काढतील. पक्या जा ना इकडून. अरे असं काय करतोयस? मी याला घेऊन देते. नको तू फुकटे. तुला पाहिजे तुला. माझा जीव चाललाय. तू लाव. अगं लावतो आय! काय नाही शांत काय नाही. अरे बाबा भगनी भागोदरी भगमासे यौनि ओम फट स्वाहा ऐं ह्रीं क्लीं वै हो ब्रुं क्लीं क्लीं ओम फट स्वाहा ओम भगवती मेघा नको मेघा थांब मेघा तुला लागलं का? नाही मी बरी. अरे पण तो भावला. अगं तो बावला नाही तात्या विंचू आहे. तात्या विंचू तुम्ही इकडे थांबा मी जरा बघून आलो. आजी आजी काय करते इकडे? आजी थांब. आजी अगं आजी आजी मी आलो. आजी सांभाळ अगं. अरे आजी आदित्य तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम भगवते भग्निभागोदरी यौनि ओम फट स्वाहा ऐं ह्रीं क्लीं वै वो ब्लूं क्लीं क्लीं ओम फट स्वाहा ओम भगवते भग्निभागोदरी भस्मासे यौनि ओम फट स्वाहा. थोडंच राहील. ह्या टेळा तुझ्या
माझा आत्मा तुझ्या देहात, तुझा आत्मा बाहेर. ओम भगवते भगनी भागवती एवढी ओम फट स्वाहा. ऐं क्लीं वैगो हुं क्लीं क्लीं ओम फट स्वाहा. ओम भगवते भगनी भागवती भगमासे एवढी ओम फट स्वाहा. मंत्रायला शांतरा शांतरा. ऐं ह्रीं ह्रीं क्लीं नोय ओम क्लीं क्लीं ओम फट स्वाहा. भगवते भगनी भागवती एवढी ओम फट स्वाहा. आता शेवटचा मंत्र की लगेच मी तुझ्या शरीरात एवढी ओम फट स्वाहा. ऐं ह्रीं क्लीं भैभो क्लीं क्लीं ओम फट स्वाहा. ओम भगवते भगिनी बघता काय आधीला खाली आणा. लवकर खाली घे. चालू कर. पक्या लवकर खाली घे. अरे तू वर चढतोय, भावला वर चढतोय. अरे वाचवा, मला वाचवा. उतर. अरे अरे पक्या कसं रे जायंट स्टार्ट कर ना. गाणं चल ना. मागे अरे आला तात्या. चल खाली जा. तात्या मला हे पावलेत सुटका हवी. मनुष्य देह धारण करायचंय. अरे प्लीज माझा ऐका. अरे मला खाली घ्या ना. जवळ आला तो. आता तू सुटत नाही. मेघा पक्या थोडा नंतर बघून घे. नको. आजी वाचलो. आजी मेघा आदित्य बोलके माझ्या शिष्या, माझं नाव तू नक्की मोठा करशील. बस झाल्या बाईट. महेश जाधव कुठे? अरे महेश जाधव कुठे आहे? सर आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. चला. पण आधी पण इज ओके सर. डोंट वरी. चला कम ऑन. सर काय झालं? तात्या विंचूचा खेळ संपला. पण सर याचं मुंडकं. ह्याचं मुंडकं कुठे आहे? ह्याचं मुंडकं शोधायला हवं आपल्याला. सर तुम्ही आधी हॉस्पिटलला जा. मी बघतो इकडचं. चला. पण ह्याचं मुंडकं शोधायला. हो सर तुम्ही आधी हॉस्पिटलला जा. शोधायला. चला सर. चला. ओके लवकर. ए गाडी लवकर ने. तर मुंडकं शोधायलाच हवं. हो सर हो. तुम्ही मुंडकं शोधा. इन्स्पेक्टर शिंदे मुंडकं हो शोधा. कम ऑन हरी अप. चला रे मुंडकं शोधा. चल पटकन चल.